नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची ठाकरेंचीच मागणी होती असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मात्र शहांनी नकार दिल्यानंतर मी युटर्न घेतो असं ठाकरे म्हणाल्याचं फडणवीसांनी गौप्यस्फोट केलाय. TV9 मराठीच्या महामुलाखतीत फडणवीसांनी हा मोठा खुलासा केलाय. जागा आणि मंत्रिपद जास्त हवी अशी ठाकरेंनी मागणी केली असंही फडणवीसांनी म्हटलंय. वेळेला मी बघत होतो की बाळासाहेबांची प्रकृती आता, कारण डॉक्टर पण बोलले की आता प्रकृती थोडी हे होत चाललेली आहे, तेव्हा मी त्यांचा हात हातात घेऊन मी एक पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं की मी एक शिवसैनिक मुख्यमंत्री करून टाकवेन. हे मी का सांगितलं की त्यांना पण कुठेतरी मला असं जाणवलं की मनात वाटत असेल की एवढं सगळं मी उभं केल्याचं पुढे काय होणार, आणि ती एक मी माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारली की मी शिवसेना पुढे नेईन. आणि हे मी जसंच्या तसं अमित शहाना सांगितलेलं. तेव्हा ते म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील. म्हटलं तसं करू नका कृपा करून. त्याच्यामध्ये मग एकमेकात पाडापाडी होते. जे आता कोल्हापूरचं त्यांचे एक नगरसेवक बोलले, चंद्रकांत पाटलांनी आमची माणसं कशी पाडली, तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू. अडीच वर्ष तुमची असतील, मला काही हरकत नाही. 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेला, मला नाही शिवसेनेला दिली, तर म्हटलं आपण एक पत्र तयार करू. त्या पत्रावरती पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल, मुख्यमंत्री म्हणून जो मुख्यमंत्री शिवसेना करेल त्याची सही असेल, आणि वरती मसुद्यात शिवसेनेचा हा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल, आणि ते पत्र तुम्ही होर्डिंग करून म्हटलं मंत्रालयाच्या दारावरती लावा, जर 2.5 वर्ष पहिली आम्हाला दिली तर. आता हे ठरलं होतं, ठीक आहे, फिर हम एक दुसरे को म्हटलं एक दुसऱ्याला आपण सांभाळू, कारण युती करायचीच आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ब्ल्यू सीच्या प्रेसला गेलो. त्याच्यात देवेंद्रांचं म्हणणं आहे, कारण तेव्हा लोकसभेला 2-3 महिने होते, त्याच्यानंतर विधानसभा 4-5 महिन्यांनी येणार होती. तर आत्ताच म्हटलं जाहीर करायची काही गरज नाही. तर त्यांनी तरी सांगितलं की पदं आणि जबाबदाऱ्या यांचा समसमान वाटप. आता मुख्यमंत्री हे पदात येतं, मुख्यमंत्री पद हे जबाबदारीत येतं, मग समसमान वाटपाचा अर्थ ज्याला मराठी कळतं त्याला तो कळला. या दिवशी सगळ्या बोलण्या संपल्या आणि अचानक उद्धवजी म्हणाले आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हवं आहे. मी त्यांना म्हटलं की हा माझा मॅन्डेट नाही आहे, वरचे ठरवतील, वरचे जे ठरवतील ते मला मान्य असेल. त्यानंतर रात्री 1 वाजता ते मला म्हणाले, मी त्यांच्या कानावर टाकलाय. मी रात्री 1 वाजता अमित भाईंना फोन लावला. म्हटलं आम्ही बसलोय आणि ते म्हणतात की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद तुमच्याशी बोलणं झालंय. ते म्हणाले माझ्याशी असं बोलणं झालेलं नाही आणि आपण हे देऊ शकत नाही. तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला उपमुख्यमंत्री पद देऊ, अजून काय तुम्हाला मिनिस्ट्रीज वाढवून पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ, पण मुख्यमंत्री पद काही देता येणार नाही. आम्ही पुन्हा बसलो. मी त्यांना सांगितलं की माझ्या पक्षाला हे काही मान्य नाही आहे, आम्ही 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला देऊ शकणार नाही. मग ते म्हणाले की मग मला ही बोलणी पुढे न्यायची नाही. म्हटलं काय हरकत नाही. आम्ही दोघंही तिथनं बोलणी तोडून आपापल्याकडे परत गेलो. आत बोलून मला काय म्हणाले, बघा देवेंद्र, मी युटर्न घेतोय, मी माझ्या शिवसैनिकांना काय सांगणार, त्यामुळे आम्ही दोघेही बोलणार नाही, तुम्ही एकटं वक्तव्य करावं. आणि वक्तव्य करताना शिवसैनिकांना असं वाटलं पाहिजे की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालंय. त्यामुळे ही भाषा जी आहे, हे समसमान करूचा अर्थ असा होता मंत्रिमंडळात त्यांना अधिकच्या जागा देणं. समसमान, शेवटी त्यांनी जर जागाच 120-126 मागितल्या होत्या तर आमच्या वेळेस त्यांना मंत्रिपद मिळणार नव्हते, पण रेशिओत त्यांना मंत्रिपद द्यायचे, त्यांना चांगले पोर्टफोलिओ द्यायचे, अशा प्रकारची चर्चा झाली.